तुला जपणार आहे मी या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की इथे आता मीरा अथर्वला सांगते, वेदाला शाळेत सोडायला आजचा दिवस तुम्ही जा. त्याबरोबर अथर्व वेदाला शाळेत सोडायला जाऊन येतो आणि आल्यावर आता तो आईला सांगत असतो, आई मी खूप 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 खुश आहे. तुला माहिती आहे आज कितीतरी दिवसांनी मी आणि वेदा माझ्याच गाडीतून एकत्र गेलो, नाहीतर हल्ली वेदा माझ्या गाडीतही बसत नाही. पूर्वी तुला आठवतं आहे अंबिका होती तेव्हा मी, वेदा, अंबिका आम्ही प्रत्येक संडेला बाहेर फिरायला जायचो. गार्डनला, कधी हॉटेलमध्ये, कधी पार्कमध्ये, कुठे कुठे जायचो. पण जेव्हापासून अंबिका हे जग सोडून गेली तेव्हापासून वेदाने हसणं खेळणं सगळंच बंद करून टाकलं होतं. हळूहळू माझी पूर्वीची जुनी वेदा परत यायला लागली आई. त्याबरोबर आता पुढे अथर्व म्हणत असतो, आई तुला आनंद होत नाही आहे का मी सांगतोय ते ऐकून. त्यावर आई ही त्याला इशाऱ्यात सांगत असते की हो होतोय ना, मला खूप बरं वाटतंय बाळा. अथर्व म्हणतो, आई तुला काही होतं आहे का, तू मगापासून बोलत का नाही आहेस, मी मगापासून नोटीस करतोय. त्यावर आता ती अथर्वला इशारा करून सांगते की माझा गळा दुखतोय म्हणून मी बोलत नाही आहे, म्हणून मी शांत आहे. आता गळा वगैरे काही दुखत नसतो हिचा, हिची जीभ पूर्ण पोळून निघालेली असते नर्मदा आत्याने दिलेल्या प्रसादामुळे. त्याबरोबर लगेचच अथर्व म्हणतो, अगं जर तुला बरं वाटत नाही आहे तर मग ही गोष्ट तू मला आधीच का बरं नाही सांगितलीस. तू थांब, मी एक काम करतो, पटकन डॉक्टरांना बोलवतो, तुला डॉक्टर चेक करतील, काहीतरी मेडिसिन्स वगैरे डॉक्टर देतील, तुला बरं वाटेल. त्यावर लगेचच आता आई अथर्वचा हात पकडते आणि अथर्वला सांगते, मी ठीक आहे, आता मला औषधाची गरज नाही आहे, घरात एक बेसिक मेडिसिन होती ती मी घेतली. आता अथर्वला ती हे सगळं इशाऱ्यातच सांगते न तोंड उघडता. त्यानंतर आता इथे मीरा ही खोलीमध्ये विचार करत बसलेली असते. अथर्व आणि वेदा एकत्र शाळेत गेलेत, दोघं रस्त्यात भांडणार नाहीत ना, अथर्व वेदाला व्यवस्थित शाळेत घेऊन जातील ना, वेदा शांतपणे वर्गात जाईल ना, तिच्या मनात शाळेत गेल्यावर काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना, सगळं व्यवस्थित होईल ना, माझी इच्छा पूर्ण होईल ना, अथर्व आणि वेदाला एक करण्याचं माझं स्वप्न पूर्ण व्हायलाच हवं. त्याबरोबर त्या ठिकाणी अथर्व येतो आणि अथर्व मीराला म्हणत असतो, मीरा फायनली. आता मीराचं लक्षच नसतं. अथर्व पुन्हा मीराला हाक मारतो, मीरा. मीराचं लक्ष नसतं. अथर्व मीराच्या समोर जातो आणि म्हणतो, मीरा लक्ष कुठे आहे. त्यावर मीरा म्हणते, वेदाचे बाबा आलात तुम्ही, बोला ना काय झालं, शाळेत सोडलंत ना वेदाला. वेदा खुश होती, काय रिॲक्ट झाली. अहो वेदाचे बाबा सांगा ना पटापट. त्याबरोबर अथर्व म्हणतो, हो 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 ये बस इथे. आणि मग मीराला तो बसवतो आणि म्हणायला लागतो, सोडलं मी वेदाला शाळेत आणि खुश नव्हती वेदा पण नाराजही नव्हती. तुला माहिती आहे तिला आज शाळेत सोडताना मी बऱ्याच जुन्या आठवणींबद्दल सांगितलं आणि वेदा खुशसुद्धा झाली. त्यावर लगेचच आता अथर्वला मीरा म्हणत असते, बघा मी म्हटलं होतं ना तुम्ही प्रयत्न सोडू नका, प्रयत्न एखाद्या गोष्टीवर कायम चालू ठेवले ना की ती गोष्ट नक्की आपल्याला मिळते. ते काय म्हणतात हिंदीत, अहो बघा ना तो चित्रपटाचा डायलॉग आहे. त्यावर अथर्व म्हणतो, मी पिक्चर वगैरे बघत नाही. मीरा म्हणते, किसी चीज़ को पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात हमें उससे मिलाने में जुट जाती है. त्याबरोबर लगेचच इकडे अथर्व म्हणतो, एक्झॅक्टली बरोबर. मीरा म्हणते, हो ना तुम्हालाही पटलं ना. अथर्व म्हणतो, नाही नाही मला काय पटलं ते मी सांगतो, मला हे पटलं की तुला हे सगळं कसं काय जमतं ॲक्टिंग वगैरे. त्यावर मीरा म्हणते, कसं. त्यावर अथर्व म्हणतो, मूवी पिक्चर खूप बघत असशील ना, आत्ता तुझ्या डायलॉगवरून कळलं मला. त्याबरोबर मीरा म्हणते, नाही हां तसं काही नाही आहे, मी बघते थोडीफार पिक्चर वगैरे. त्याबरोबर अथर्व म्हणतो, बरं. त्यानंतर आता अथर्वला आठवतं आईला तोंडाला लागलं आहे. मग अथर्व मीराला ही गोष्ट सांगतो. मीरा आता लगेचच मंजिरीसाठी एक लेप बनवते आणि अथर्वजवळ देते. अथर्व मंजिरीच्या खोलीत तो लेप घेऊन येतो आणि मंजिरीला म्हणतो, आई खूप दुखतंय का गं तुला, खूप त्रास होतोय का. मंजिरी सांगत असते, हो खूप त्रास होतोय. त्याबरोबर आता अथर्व तिला बसवतो आणि म्हणत असतो, हे घे हे लेप लाव, म्हणजे जरा तुला बरं वाटेल, आराम येईल. त्याबरोबर लगेचच आता ती तो लेप हातामध्ये घेते आणि म्हणते, हो. आणि अथर्व तिला म्हणतो, माझ्यासमोर लाव गं, म्हणजे तुला खरंच बरं वाटेल की नाही हे मला कळेल. त्यावर लगेचच मंजिरी तो लेप हा आपल्या जिभेवरती लावायला लागते अलगद अलगद. अथर्व म्हणत असतो, आई शांत थंड वाटतंय का गं. आता खरोखर हा लेप खूप थंड असतो आणि छान असतो. लेपमुळे आता मंजिरीला बरं वाटतं. मंजिरी म्हणते, मला माहीत होतंच, मायाला माझी काळजी वाटणार आणि माया माझ्यासाठी लेप देणारच. त्यावर अथर्व म्हणतो, आई हा लेप मायाने नाही मंजिरीने दिला, हा लेप मायाने नाही मीराने दिला आहे. आता हा लेप मीराने दिला हे ऐकल्याबरोबर मंजिरीला खूप राग येतो. मंजिरी तो लेप खाली फेकून देते आणि म्हणत असते, अथर्व तू का आणलास हा लेप इथे, तुला माहीत आहे ना मला ती मुलगी अजिबात आवडत नाही.
अरे तिचं तोंड पाहायलासुद्धा मला आवडत नाही आणि तू तिने बनवलेला लेप माझ्याकडे आणलास, तिने बनवलेला लेप मी माझ्या तोंडाला लावला, तिच्या हातून मला मरताना पाणीसुद्धा नको आहे शेवटचं. त्यावर अथर्व लगेच आईला म्हणतो, आई अगं काय? त्यावर आई म्हणते, बास बास, काहीच बोलू नकोस अथर्व, तू खूप चुकीचं वागला आहेस आज. अरे एवढी काय भुरळ घातली तुला ह्या मुलीने की लगेच तू हिला भुललास, लगेच हिच्याबरोबर चांगलं वागायला लागलास. अथर्व तू विसरू शकतोस पण मी नाही. ह्या मुलीने माझ्या एकुलत्या एका मुलाची, अथर्वची फसवणूक केली. रामपुरे घराण्याला फसवलंय, रामपुरे घराण्याची फसवणूक केली. खोटारडी म्हणून माझ्या अंबिकाची जागा घ्यायचा प्रयत्न केला. त्यावर अथर्व म्हणत असतो, आई तिला कोणाचीही जागा नको आहे. खरंच मीरा तशी मुलगी नाही आहे. अगं वेदासाठी ती मनापासून किती काय काय करत असते. वेदा तिला तिची आई मानते. मग आपण नको का हे स्वीकारायला? आणि तू हे का बघत नाही आहेस की मीरा या घरात आल्यानंतरच माझ्यामधलं आणि वेदामधलं अंतर हळूहळू कमी होत गेलं. आम्ही दोघं हळूहळू एकत्र येत गेलो. मीरा खरंच चांगली मुलगी आहे, तुला वाटते तितकीही वाईट नाही आहे गा आई ती. त्याबरोबर आता इथे मंजिरी ही मनातल्या मनात म्हणत असते, तू आणि वेदा एकत्र येत आहे तिच्यामुळे, हाच तर माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. अथर्व म्हणतो, आई तू काही बोलत का नाही आहेस? मंजिरी म्हणायला लागते, हे बघ अथर्व, मला त्या मुलीबद्दल काहीही बोलायचं नाही आहे आणि काही ऐकूनही घ्यायचं नाही आहे. या घरची सून अंबिका होती, अंबिका आहे आणि अंबिकाच राहील कायम. आणि अंबिकानंतर जर ह्या घरची सून होण्याच्या लायक कोणी होती तर ती माया होती. पण मीराने ह्या घरात फसवणूक करून लग्न केलं, त्यामुळे मला तिच्याबद्दल अजिबात काहीच वाटत नाही. अथर्व आईला सांगत असतो, आई हे बघ, मीरा खरोखर खूप चांगली मुलगी आहे, आपण तिला संधी द्यायला काय हरकत आहे? हे बघ, ती आपल्या घरातल्या प्रत्येकासाठी काही ना काहीतरी करत असते. पण आता मंजिरी अथर्वचं काही ऐकत नाही. ते अथर्वला खोलीच्या बाहेर निघून जायला सांगते. अथर्व तिकडनं निघतो. आता इथे मंजिरी आरशात स्वतःचं तोंड बघते, पण तिच्या तोंडाला फरक पडलेला असतो. तिचं तोंड जळलेलं असतं पूर्ण, ते आता बरं झालेलं असतं. मंजिरीला प्रश्न पडतो, हे असं कसं झालं? मंजिरी लगेचच मार्जिरीला हाक मारते, मार्जिरी मार्जिरी. तर दुसरीकडे अथर्व हा खोलीच्या बाहेर आलेला असतो आणि अथर्व आता विचार करत राहिलेला असतो, काय करू? आईला कसं पटवू? मीरा चांगली आहे, मीरामधलं आणि आईमधलं अंतर मला कमी करायलाच हवं. मीराचा खूप जीव आहे आईवरती, पण आई सध्या मीरावरती एवढी का राग धरून बसली आहे? नाही नाही, काहीही झालं तरी मला आई आणि मीरा ह्या दोघींनाही पुन्हा एकदा नव्याने एकत्र आणावं लागेल. मग त्यासाठी मला काहीतरी कल्पना करावी लागेल. पण काय करू? बिचारी मीरा माझ्यासाठी आणि वेदासाठी किती काय करत असते. आम्हाला एक आणण्यासाठी ती खूप प्रयत्न करते. मग जर ती एवढे प्रयत्न करते तर मी सुद्धा आईला आणि तिला एकत्र करण्यासाठी काहीतरी एफर्ट्स देणं लागतो ना. काय करू काय करू असा विचार आता अथर्वला पडलेला असतो. अथर्व विचार करतो, आयडिया, मी एक काम करतो, मी आईकडे जातो आणि आईचं मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो. मे बी मी समजावल्यानंतर आईला माझं पटेलही आणि मीरा चांगली मुलगी आहे असंही वाटायला लागेल. पण नाही, नको, जर आईला पटलं नाही मीरा चांगली आहे तर उगाच मी तिची बाजू घेतो आहे म्हणून आईला वाईट वाटेल आणि मी तिच्याशी भांडतो आहे असंही वाटू शकतं. त्यामुळे नको नको अथर्व, सध्या तू इकडनं निघून गेलेलंच चांगलं ठरेल. मग अथर्व तिकडनं निघतो आणि स्वतःच्या खोलीत वरती येतो. आता अथर्व वरती येतो आणि आता अथर्वच्या डोक्यात वेगळे वेगळे विचार सुरू असतात. त्याच्या डोक्यात सुरू असतं की आई एवढी का रागवली आणि आज आईचं वागणं जरा विचित्रच वाटतंय. नक्की काय झालं आहे काय नाही अथर्वला काहीच सुचत नसतं. इतक्यात वेदा घरी आलेली असते. आता अनन्या तिला स्कूलला आणायला गेलेली असते. वेदा येते आणि मीराला घट्ट मिठी मारते आणि विचारते, आई आता तुला कसं वाटतंय, तू ठीक आहेस ना? त्यावर मीरा म्हणते, हो गं बाळा, आता बरी आहे मी. तुला खरं सांगू का, आत्ता कुठे थोडं बरं वाटतंय मला. वेदा म्हणते, आई तुला माहिती आहे का, मी स्कूलमध्ये गेले होते पण मला तिकडेसुद्धा सतत तुझी आठवण येत होती. तुला बरं वाटले की नाही, बरं वाटले की नाही असं वाटत होतं. त्याबरोबर मीरा म्हणते, हो गं माझं शहाणं बाळ. बरं. त्याबरोबर आता लगेचच मीरा म्हणते, तू एक काम कर, आता हातपाय धुवून घे, फ्रेश हो, तोपर्यंत मी मस्त तुझ्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन येते, मग मी तुला भरवते. त्यावर वेदा म्हणते, हो चालेल आई. आणि मग वेदा उठताना पुन्हा म्हणते, अय्यै गो त्याबरोबर लगेचच वेदा म्हणते, आई काय झालं, पुन्हा दुखतंय का? त्यावर अथर्व म्हणतो, मीरा खरोखर पुन्हा दुखायला लागलं. त्यावर मीरा अथर्वला डोळ्यांनी खुणावते, हे सुद्धा नाटक आहे. अथर्व म्हणतो, बरोबर तू इथे बस बरं वाटतंय का? त्यावर मीरा म्हणते, नाही हो, अहो मला इथून उठायलाच होत नाही आहे. तुम्ही एक काम कराल का माझं, वेदासाठी जरा काहीतरी किचनमधून खायला घेऊन या ना, पिर्याला किंवा मदनला सांगून. त्याबरोबर अथर्व म्हणतो, कशाला, मी स्वतः जाऊन घेऊन येईन ना माझ्या वेदासाठी.
आणि मग तो वेदासाठी खायला घेऊन येतो. वेदाला खायला दिलं जातं. वेदा फ्रेश होऊन येते आणि खायला खात बसते. अथर्व मीराला म्हणत असतो, मीरा अगं हे सगळं, मीरा म्हणते तुम्ही काहीच बोलू नका, उगाचच्या उगाच तुम्ही चांगल्या कामाला गालबोट लावता. आणि हे बघा, आता वेदाचा अभ्यास घ्यायला सुद्धा मी तुम्हाला लावणार आहे, तेव्हा तुम्ही तिचा अभ्यासही घ्या. अथर्व म्हणतो, अगं पण मीरा, वेदाला आवडलं नाही तर? मीरा म्हणते, नाही आवडलं तर नाही आवडलं, लहान आहे ती, बोलेल, रागवेल, चिडेल, भांडेल आणि सोडून देईल, कळलं? त्यावर अथर्व म्हणतो, ठीक आहे, तू थोडी माझं ऐकणार आहेस? मीरा म्हणते, नाहीच ऐकणार. आणि मग मीरा बळदाटीने अथर्वला वेदाचा अभ्यास घ्यायला बसवते. अथर्व वेदाचा अभ्यास घेतो. आता अभ्यास पूर्ण झाल्यावर वेदा तिकडनं खेळायला निघून जाते. अथर्व मीराला म्हणत असतो, मीरा खरंच थँक्यू सो मच, तुझ्यामुळे आज मी आणि वेदा पुन्हा एकदा एकत्र आलो. आज आम्ही अख्खा दिवस एकत्र घालवला. पूर्वी अंबिका असायची तेव्हा आमचा दिवस असाच असायचा, मी आणि वेदा, फक्त वेदा आणि मी. छान होता तो दिवस आणि आजचा दिवसही. खरंच आज वेदा मन मोकळेपणाने जरी माझ्याशी बोलली नसली तरी ती आज माझ्याशी बोलली, ह्या गोष्टीचाच मला आनंद आहे. लवकरच सगळं काही छान होईल असं मीरा अथर्वला सांगते. त्यानंतर आता दोघंही जण अशाच थोड्या गप्पा मारत राहतात. इतक्यात वेदा तिकडे येते आणि वेदा मीराला म्हणते, आई हा घे ओवा, तू हा खा, मग तुला बरं वाटेल बघ, तुझं पोट दुखायचं राहील. आता मीरा वेदाला म्हणते, वेदा बाळा काळजी नको करूस, मला काहीच नाही होत आहे, आता माझं पोट दुखायचं राहिलं आहे खरंच. त्यावर वेदा म्हणते, पण मग मगाशी का दुखत होतं? त्यावर मीरा म्हणते, अगं मी पाणी प्यायले आणि चालत आले ना पटापट पटापट, म्हणून पाणी पिऊन चाललं ना की असं पोटात दुखतं, पाणी पिऊन चालायचं नसतं, समजलं? त्यावर वेदा म्हणते, हो आई, मी नेक्स्ट टाईम लक्षात ठेवेन. त्याबरोबर मीरा म्हणते, आणि मी पण लक्षात ठेवेन. बरं चला, आता अभ्यासही झाला आहे, ब्रेकफास्टही झाला आहे, मग काय आता काय करायचं? त्यावर वेदा म्हणते, आई चल ना आपण मस्त पार्कमध्ये जाऊन येऊ, खेळू ना थोडा वेळ. त्यावर मीरा म्हणते, बरं ठीक आहे चालेल. वेदाचे बाबा तुम्हीही येता का आमच्याबरोबर? अथर्व म्हणतो, हो हो चालेल ना, का नाही? त्यावर वेदा म्हणते, नाही नको आई, आपणच जाऊया. त्यावर लगेचच आता अथर्व म्हणतो, ठीक आहे जा तुम्ही दोघी, तसंही आज माझं दिवसभर ऑफिसचं सगळं काम राहिलं आहे, मी जरा तिकडे बघतो. त्यावर मीरा म्हणते, अहो वेदाचे बाबा चला ना माझ्याबरोबर, तसंही मी वेदाला पार्कमध्ये नेऊन तिथे एकटीच बसेन, मग तुम्हीही माझ्याबरोबर बसा. आता अथर्वला मीराबरोबर बसण्यात इंटरेस्ट नसतो. अथर्व म्हणतो, नाही नको तूच जा. त्यावर मीरा अथर्वला खुणावते, अहो मी काही बसत नाही, मी तिच्याबरोबर खेळतच असते, उगाचच म्हणते. त्यावर लगेचच अथर्व म्हणतो, का? त्यावर मीरा म्हणते, अहो मगच ती तुम्हाला चला बोलेल ना, मला बोर होऊ नये म्हणून. त्यावर अथर्व म्हणतो, हो 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 बरोबर आहे. मग लगेचच मीरा म्हणते, चला ना मला कंपनी म्हणून तरी चला, वेदा खेळेपर्यंत आपण छान गप्पा मारत बसू. त्याबरोबर अथर्व म्हणतो, ठीक आहे. मग आता वेदा, मीरा, अथर्व तिघंही छान गार्डनला जातात, मज्जा करतात. येताना एकत्र खाऊ खातात. वेदा मस्त फुगेसुद्धा विकत घेते आणि ते फुगे खेळत खेळत वेदा घरी येत असते. वेदा पुढे पुढे चालत असते, अथर्व आणि मीरा मागे मागे चालत असतात. अथर्व वेदाला सांगत असतो, वेदा बाळा सांभाळून चाल, हळू. त्यावर मीराही म्हणत असते, वेदा बाळा पडशील, हळू खेळ. त्याबरोबर इथे आता अथर्व मीराला म्हणतो, मीरा खरंच थँक्यू 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 सो मच. आज तुझ्यामुळे मी आणि माझी वेदा पुन्हा एकत्र आलो. तुझ्यामुळे मला माझ्या मुलीचं बालपण पुन्हा जगता येतं आहे. खरंच तिच्या चेहऱ्यावरती हसू येण्यापाठी फक्त तू आहेस मीरा. मीरा म्हणते, बास पुरे झालं माझा कौतुक सोहळा, आता घरी जाऊया आपण. त्यानंतर मीरा रस्त्यात अथर्वला विचारते, आईसाहेबांना लेप दिला होता तो आईसाहेबांनी लावला का? त्यांच्या तोंडाला आता बरं वाटतं आहे का? अथर्व म्हणतो, मीरा ते ॲक्च्युली, मीरा म्हणते, कळलं मला, आईसाहेबांनी नाही लावला ना मी घेत दिलेला लेप. त्यावर अथर्व म्हणतो, तसं नाही आहे. हे बघ मीरा, आई सध्या तुझ्यावरती रागवली आहे, अर्थात तू कामही रागवण्यासारखंच केलं आहेस. तू कोणालाही विश्वासात न घेता हे सगळं जे केलं आहेस त्यामुळे आई रुसली आहे. पण डोंट वरी, आपण आईला समजावू, आईला म्हणू, आई लवकरात लवकर पुन्हा एकदा नॉर्मल होईल आणि तुझ्याबरोबर जुळवून घेईल. तुमचं बॉन्ड पुन्हा पूर्वीसारखं होईल. मीरा म्हणते, जर तुम्ही असं चांगलं चांगलं बोलत राहात ना तर तुमच्या तोंडात कंदी पेढे आणि साखर पडू. त्यावर अथर्व म्हणतो, बास 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 पुरे, अगं शुगर होईल ना मला. त्याबरोबर दोघंही हसतात. तर आता मीरा ही अथर्वला म्हणत असते, बरं मग तुमच्या आयुष्यात तुमची साखरेसारखी गोड मुलगी परत येऊ बस. त्यावर अथर्व म्हणतो, हा एकदम परफेक्ट हे बोललीस. त्यानंतर आता अथर्व व मीरा दोघंही घरी येतात. वेदाही त्यांच्याबरोबर असते.
आता वेदा, मीरा, अथर्व यांचं हस्तखोळतं एकत्र कुटुंब पाहून मायाला खूपच जास्त जेलेसी फील होत असते. तर मंजिरीसुद्धा अगदी नाराजच होऊन जाते, पण ती दाखवू शकत नसते. दादासाहेब एकटेच काय ते खुश होतात आणि अनन्या, दादासाहेब आणि अनन्या त्यांचं कौतुक करतात, अथर्वचंही आणि वेदाचंही. वा वा वा, खरंच तुम्ही दोघं पुन्हा नव्याने एकत्र येत आहे. हळूहळू हे बघून बरं वाटतंय. वेदा तिकडनं लगेच निघून जाते. तर लगेचच दादासाहेब म्हणतात, मीरा खरंच हे सगळं फक्त आणि फक्त तुला शक्य होतं. तुझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही हे सगळं करूच शकत नाही. मीरा म्हणते, दादासाहेब पुरे झालं माझं कौतुक. त्याबरोबर दादासाहेब म्हणतात, तू या कौतुकाच्या पात्र आहेस मीरा. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. टाटा, बाय बाय, धन्यवाद.